छगन भुजबळ तुमच्यावर काहीच बोलत नाही, ते आता वॉलंटिअरवर आलेले आहेत. नाही, त्यांनी आतून ठरवून केलंय. त्यांनी आतून ठरवून केलंय की आम्ही सत्तेत येत आणि आम्ही सत्तेत असल्यामुळं आम्हाला डॅमेज करायचंय देवेंद्र फडणवीसांना. तिथे एक अशी चर्चा मला ऐकायला मिळाली, सांगू का? तर ती खरी का खोटी माहीत नाही, तिची खात्री केल्याशिवाय आपल्यासारख्याने बोलू नये. पण त्याचा कुठंतरी फार्म हाऊसला का कुठं एक चर्चा झाली त्यांच्यात, आणि त्याच्यात तेव्हा असं म्हणलं जणू अलिबाबा ही माहिती आता खरी का खोटी माहीत नाही, पण अशी चर्चा आहे लोकात की मला त्यावेळेस अजित पवारने गुंतवलं होतं असं त्याचं म्हणणं आहे. त्या बैठकीत मानला जणू तो मला अजित पवारने गुंतवलं होतं त्यावेळेस. आता संधी आहे आपल्याला सगळ्या ओबीसीच्या नेत्याला, नेतृत्व काँग्रेसकडे घ्या, आम्ही सगळे मागे उभा राहतो आणि अजित पवारला डॅमेज करू म्हणजे माझा बदला पाहायला भरून निघन. आणि फडणवीसची सुद्धा तुंबडी बंद होईल. तुंबडी या शब्दाचा अर्थ मला नाही कळाला, त्याची सुद्धा बंद होईल. पण आपला घाव ओबीसीचा कळून देऊ नका अशा स्वरूपाचा आपण चाला. मी मुंड्याला सुद्धा याच्यात उठवलंय असं त्यांचं तिथं काहीतरी खाजगी चर्चा झाली आणि ही लोकात चर्चा आहे. काल नाशिकचे काही लोक आले होते ते सांगत होते भुजबळ आणि वडेट्टीवारांची अशी युती झाली. हा आतून सगळे एक झाले म्हणे ते. आपण पाठपुरावा सगळ्यांनी करायचा, कळू द्यायचं नाही. म्हणजे माझाही पूर्वीचा बदला नाराजीचा निघल. एक तीर में दोन निशाण. आणि फडणवीस हा आपल्या ओबीसीसाठी जड आहे. मग जर आपण आतून एक झालो तर आपली ओबीसीची सत्ता येऊ शकते. पण हे बाहेर कळू देऊ नका. मग आता ही खरी का खोटी चर्चा माहीत नाही, पण जर तपासाला लागले तर ती खरी निघू शकते. कारण तितक्या आतल्या गाठीचा तो हाई अलिबाबा. कारण ज्या शरद पवार साहेबांनी त्याला मोठं केलं तो पक्ष मोडला त्यांनी. ज्या शरद पवार साहेबांनी त्याच्या म्हणण्यावरती मराठ्यांचं आरक्षण त्यांना दिलं, त्यांचा सुद्धा आमचं तर जाऊ द्या, आम्ही आमचं तर मिळूच. पण ज्या माणसानं दिलं शरद पवार साहेबांनी त्यांचा तर उपकार त्यांनी ठेवायला पाहिजे होता, त्यांचा नाही ठेवला. ज्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांनी मोठे केलं त्या माणसाला, बाळासाहेब ठाकरे साहेबांना, त्या शिवसेना प्रमुखाला जेलमध्ये पाठवणारा एकमेव नासका आणि नालायक माणूस असेल तर छगन भुजबळ. ज्यांनी मोठं केलं त्याला सुद्धा खड्ड्यात घातलं. आज अजित पवारांनी त्यांना मोठं केलं. आज अजित पवारांविषयी सुद्धा प्रचंड मोठं षडयंत्र तयार करायला लागलाय. नसता परळीचं घराणं शक्यतो त्यांच्या विरोधात बोलत नव्हतं. परळीचं घराणं अजित पवारांच्या विरोधात बोलत नव्हतं कारण परळीचं अर्ध घराणं संपलं होतं. पवारांमुळं अर्ध मुंडेंचं घराणं, परळीचं घराणं मोठं झालं. ते सुद्धा या छगन भुजबळच्या षडयंत्रात सहभागी झालेत संपवण्याच्या त्यांना. कारण यांना ज्यावेळेस कुणी मदतीचा हात देत नव्हतं त्यावेळेस त्यांनी दिला. आता ह्या अलिबाबानं अजित पवारनी मोठं करून सुद्धा आज अजित पवार संपवण्याचा घाट यांनी 2-3 जणांनी मिळून आता आतून सुरू केलाय. आणि बदला पण असा घ्यायचा की पूर्वी परळीचं पण आतून म्हणणं आहे, हे छगन भुजबळनी सांगितलं तुम्ही त्यांना की आमची सुद्धा तुमच्यासारखीच दशा देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा केली होती बुवा. एक दिवस देवेंद्र फडणवीस, आता हे लय खरं आहे बरं का, पण आता हे लोकात चर्चा आहे मला माहित. एक दिवस देवेंद्र फडणवीस आमची बॅग ओढीत होता. त्या फडणवीसच्या हाताखाली आता आम्हाला आमची ही दशा. मग ओबीसीनं आतून एक मोठं स्ट्रक्चर तयार करायचं का न कळता. म्हणजे इतका मोठा गेम प्लॅन षडयंत्राचा यांनी तयार केला अशी लोकात चर्चा. पण यांना माहीतच नाही. तू आतापर्यंत छगन भुजबळ शरद पवार साहेबाच्या डोक्यात दगड घातला झोपीत, तू शिवसेना प्रमुखांच्या डोक्यात दगड घातला झोपीत, तू अजितदादाच्या डोक्यात घातला, आता फडणवीस साहेबाच्या घालणार. पण ते देवेंद्र फडणवीस हा त्यो इतकी लांब गाडीत खोटा घालीन ना, हा तर खोटाच उपसायचा नाही थोडा. हा फारच विश्वास आणखीन थोडं दिवसांनी सांगा ना अनुभव काय. हा मी बद्दल सांगितलं, मी फक्त बद्दल सांगितलं, आत्मविश्वास नाही सांगितला. कारण मी खोटे ठोकणाऱ्याच उपटिणार आहे.
पण जो माणसावर माया केली किंवा ज्या माणसावरती आपण राजकीय अस्तित्व संपलेलं निर्माण त्याला पुन्हा करून दिलं, म्हणजेच भुजबळचं फडणवीसांनी अस्तित्व उभा करून दिलं आणि ज्याने आपलं अस्तित्वच उभा केलं, अस्तित्व उभा करणाऱ्याला जर संपवण्याचा घाट घातला तर मागचे थोडे अनुभव आहेत, फडणवीस त्याचं काय करतो. म्हणून सांगितलं की फडणवीस इतकी लांबी घाली की हे सगळेजण 150 जण एकत्र जरी आली तरी ती उपसायची नाही. पण याच्यातून ही मीडियाची बाईट समजू नये, याच्यातून आमच्या शिंदे साहेबांनी सावध व्हावं, याच्यातून अजितदादांनी सावध व्हावं आणि विशेष करून फडणवीस साहेबांनी खरंच सावध व्हावं की नुसती मीडियाची बाईट समजू नये. हे आत्मघातकी आहेत, हे डाव रचू शकतेत. भुजबळांना भीती वाटतीये का की आता हे नेते आम्हाला संपवतील, त्यामुळे भुजबळ शांत जाईल असं वाटतंय का तुम्हाला? शांत नाही देऊ. तो कसा आहे, जत्रातला इस्तूय देऊ, जत्रातला इस्तूय देऊ, हळूच पळू देऊ आणि सगळ्या जातीला पळतो. याच्या अगोदरची एक तुम्ही 6 महिने मागे जाऊन बघा, परळीच्या घराण्याविषयी त्याचं काय मत होतं, किती वाईट होतं. आज त्याचं धनगरांच्या नेत्याविषयी किती वाईट मत आहे बघा तुम्ही. आज त्याचं बंजारा समाजाविषयी किती वाईट मत आहे बघा तुम्ही. धनगरांना एसटीतून आरक्षण देण्याबद्दल एक शब्द काढत नाही तो, हे सत्य आहे. कारण ते ना कळून देत नाही पळालेलं आणि इस्तू मात्र तेवढ टाकतो. म्हणून आमच्या शिंदे साहेबांना, अजितदादांना आणि विशेष करून फडणवीस साहेबांनी थोडं सावध होणं गरजेचं आहे. याला बाईट समजू नये. हा माणूस थांबवणं खूप गरजेचं आहे. नसता हा माणूस जातीवादाच्या दंगली 100% लावू शकतो. मोर्चे निघतायत, मग मोर्चाला उत्तर मोर्चानेच देणार की शांत राहून ही भूमिका घेणार? कोण आम्ही? हा ओबीसी समाजाचे बरेचसे मोर्चे निघतायत, काँग्रेसही इकडे आक्रमक झालंय, मग मोर्चाला मोर्चाने उत्तर देणार का? नाही नाही नाही, आम्ही काही नाही देणार आता उत्तर फेतर. चला दे, हिंडून दे त्यांना, काढून दे त्याची मोर्चे, काढून द्या ना. सरकार माझ्या बघतोय, काढून दे. काय होत मोर्चे काढून येते एक दिवस आढळते बोंबालते जाते घरी. कारण ते काँग्रेसचा मोर्चा आहे, ओबीसीच मोर्चा आहे. काय ओबीसीच मोर्चा नाही, तो काँग्रेसचा मोर्चा आहे. कारण ते काँग्रेस संपलंय. तुम्ही राहुल गांधींना लाल्या म्हणाले म्हणून बऱ्याच जणांच्या भावना दुखावल्या. कोणाच्या तो खाल्या भाऊ? त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या. कोण आहे वो पदाधिकारी त्याचा? त्यांचं मत असं आहे की तुमच्यावर कारवाई करण्यात यावी. काय करतो कारवाई? मग काय करतो कारवाई? काय काढी तू का मग? काय कारवाई करतो? लाल्या म्हणजे काय? इकडे येऊन हे बोलतो जमतं का? कुणी उभा केलं काँग्रेस? मराठ्यांनी उभा केलं का? कोण आहे तो कारवाईवाला? कोणासाठी बोलावं? अरे ज्याला कशाचं काय पिकाचं काय येतं हेच माहित नाही. एकदा ते जालन्याला का व्हाल तर तुम्ही 40-46 वर्षापूर्वी काहीतरी, आणि जालन्यात रॅली सुरू होती आणि त्या रॅलीत तिथं गुळाच्या ढेपी होत्या आणि त्या गुळाच्या ढेपीत बघितल्यावर ते म्हणले तिथं खाली उतरून हे कोणाच्या झाडाला येतं, कोणच्या झाडाला येतं. गुळाच्या ढेपी झाडाला येत असतात काय? आणि त्यांची बाजू घेता का तुम्ही? काय चुकीचं बोललो आम्ही? काँग्रेस मराठ्यांनी उभा केलं, मरणाचे खासदार निवडून दिले आणि आज ते काँग्रेस आमच्या विरोधात बोलायला लागलं जे रद्द करा म्हणून आणि म्हणा कारवाई करणार. काय कारवाई करतो रे? कारवाई केल्यावर तर धुराळाच तुमचा, मग तर सरपंच होत नसतो तुमचा. आणि मराठ्यांनी मग असले पक्ष वाढू बी नका गड्या. आता हा बघ गड्या, मराठा हो, स्वाभिमानी बना, कडवट कट्टर बना, शेतात काम करायचं, कचाकच कष्टाने पैसा कमायचा. हा, कोणाच्या दारात झोकायला जायची गरज नाही, कोणाला काम मागायला जायची गरज नाही, काय वाकायचं नाही कोणा पुढे निवडून यायसाठी. काही गरज नाही. असले जर पक्ष असतील नाही काँग्रेस सारखे आणि हे जर आपल्यावर बोलून कारवाई यांनी, ते कोण कारवाई करायचं म्हणतो ना, त्यांनी त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे. कोणावर? त्या वडंटीवार साहेब की तू ज्या रद्द कर म्हणू शकत नाही. कारण कोणाला रद्द कर म्हणण्याचा गरीब जातीचा अधिकार नाहीये. तिकडे जाय ना जरा, तिकडे ताकद दाखव ना. त्याला मनानं बोलू नको. तुला काय करायचं? आमची मागणी झाली सुरू आता. हो, 16% आरक्षण 1994चं ज्या रद्द करा. कस काय रद्द होत नाहीत बघतो आम्ही बी. पाटील, एकीकडे जोरदार पाऊस पडला, शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय, तर अशामध्येच आनंदाचा शिधा पुढे दिवाळीच्या तोंडावर एक दिलासा होता.
पण यावेळेस सरकारकडून तर मिळेल असं अपेक्षा वाटत नाहीये. शेतकऱ्यांची दिवाळी पण एकदा काळी दिवाळी होऊ शकते. तुम्हाला काय वाटतं? अशा योजना असतात त्या सुरू ठेवायला पाहिजे, बंद करायला पाहिजे? नाही बंदच करते ते. गेल्या वर्षी ते आनंदाचा शिरा होता ते कोंकड गेला गणू, ते भुंग्यान खाल्लेलं दाळण ते बंद झालं. ते तेल द्यायचे ते वंगण असल्यासारखं ते बी नाही. काय हे बघा, आमच्या लेकरा बाळांना कुठंतरी सोयाबीन बाजरी गहू विकून कापूस शिकून आता गोड दिवाळी करायची होती, 2 घास गोड खायचे होते. आमचे संसार उद्ध्वस्त झाले. आम्ही दिवाळीपर्यंत वाट बघणार. शेतकरी राज्यातले पुरे एक येणार, जातफीत खड्ड्यात गेली. शेतकरी म्हणून आपली शेतकऱ्याची जात म्हणून शेतकरी आपला बाप म्हणून सगळे एका जागेवर येणार. अशी वेळ येऊ शकते, नेत्यालाच महाराष्ट्रात राहता येणार नाही. शेतकऱ्याच्या पदरात न्याय टाकणार म्हणजे टाकणार. चॅलेंज सांगतो, न्याय टाकणार शेतकऱ्याच्या पदरात. धन्यवाद. ओके.